अवतरू सुधारी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा वरवा तो हा विठ्ठल वरवा म्हणून
अनेरा काम कडार दिखे अनेरा हरी
मैं भूली घर जाने बार, मैं भूली घर जाने बार, मैं भूली घर जाने बार, मैं भूली घर जाने ना
सबही विसरू दे गोपाल सबही 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 विसरू दे गोपाल गोरच बेचने आई हार कान्हा रे मनमोहन लाल सबई सरू देखे गोपाल कहा पगडाड़ू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मनमोहन लाल सबई सरू देखे गोपाल भूतू थकित भई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मनमोहन लाल सबई सरू देखे गोपाल पांडुरंगा पांडुरंगा गरुड़ Bye.
कथेचा विचार जाणे कथेचा विचार शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुबट नमो ज्ञानेश्वर 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 देव दारा गोपा देवा देव दारा गोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने सारख्या पवित्र एक प्रकारच्या आणि पुण्यनगरामध्ये सालाबाद प्रमाणे वार्षिक ठरलेला हा भागवत हरिनाम सप्ताह किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी भावकथा अर्थात ज्यांच्या एक प्रकारच्या अमृतुल्यवाणीतून होते अर्थात या मठाचे व्यवस्थापक हरिभक्त पारायण भानुदास महाराज भानुदास महाराजांचं जीवन पाहलो तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ठालावे माऊलींनी हरिपाठामध्ये जे एक प्रकारचं लिहून ठेवलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये नेम आहे ते जीवनामध्ये काहीतरी घडू शकतात अर्थात नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया दवाणी लक्ष्मी वल्लभ तया दवाणी लक्ष्मी वल्लभ तया दवाणी लक्ष्मी वल्लभ तया दवाणी नित्य मनामी ते प्राणी दुर्लभ नित्य मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया दवाणी लक्ष्मी वल्लभ तया
लक्ष्मी वल्लभ तया जवडी जीवनभर हरिपाठ आणि काकडा हा नित्यनेम असल्यामुळे या भल्याग्रस्तानं आणि एवढं मोठं वैभव तयार केलं, हे खरं नेमाचं महत्व आहे. ठाला विठ्ठल. त्यांच्यावर असीम कृपा श्री संत सखाराम महाराज, गुरुवर्य श्रीराम महाराज आणि अतिशय बुवाजींचा एक प्रकारच्या प्रेरणेनं आज हा एवढा मोठा एक प्रकारचा महात्मा घडवल्या गेला. ठाला विठ्ठल. आणि बाबा एवढा मोठा महात्मा घडवण्याकरता अर्थात निष्ठेची गरज आहे की निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये. ठाला सखाराम महाराजांच्या पावर निष्ठा, श्रीराम महाराजांच्या पावर निष्ठा ज्या वेळेस अर्थात भानुदास महाराज सखारामपूरला दाखल झाले, अर्थात त्यांच्या गळ्यामध्ये जे माळ होती, या भागामध्ये जो खऱ्या अर्थानं परमार्थ एक प्रकारचा महाराज होते आहे, प्रत्येक गावामध्ये टाळ वाजता येत आहे, हे खरे उपकार वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज मोरेंचे आहेत. दिवसभर अकोल्याला हमाली करावी आणि संध्याकाळच्या वेळेस रात्री काम संपल्यानंतर या परिसरामध्ये एक प्रकारचा महाराज यायचं, कीर्तनाचं महत्व सांगायचं, भागवताचं महत्व सांगायचं. ठाला मोरे बाबांच्या हातची माळ ज्या वेळेस सखारामपूरला भानुदास महाराज दाखल झाले, त्यावेळेस एकही अक्षर त्यांना येत नव्हतं. अर्थ ज्ञानेश्वरीचं, गीतेचं, गाथ्याचं कोणत्याच प्रकारचं लिहिता वाचता एक प्रकारचं येत नव्हतं. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये भगवंतानं अर्जुनाला सांगितलं की तुला जर ज्ञानाची गरज असते तर प्रत्यक्षात तत्विद्यपणे पाहते, परिप्रश्नेने सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शना. ठाला सांगितलं हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, संताया भजावे सर्वस्वी तेच ज्ञानाचा कुरटा, सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळगुनी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरत्वा करावे जास्त सकर, हे जर केलं तर मग अपेक्षित घ्या फुले. ठाला संस्थांमध्ये येणाऱ्या एक प्रकारच्या भक्तांची भानुदास महाराजांनी एक प्रकारची व्यवस्था करावी, सेवा करावी, पोळ्या भाजी सर्व एक प्रकारचा महाराज भानुदास महाराज करत होते. बाबाच्या एक प्रकारच्या आशीर्वादाचा हा प्रताप झाला की ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती ते ज्ञानेश्वरी भावकथा करायला लागले. त्यांची अवस्था हे होती, वाचना पडे नावाची नाशेवाई जाणे स्वामीची ऐशिया ग्रंथाची योग्यता. पण गुरुवर्यांची कृपा झाली, आदरणीय बुवाजीची कृपा झाली. आज भानुदास महाराज एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत. कधी कधी आमचा विषय होते बुवाजीचा, आमचा म्हणे बाबा, बुवाजी म्हणत बुवा तुमची माझी डायरी सुद्धा भानुदास महाराजच्या डायरी पुढे रिकामी आहे. प्रत्यक्षात महाराज निष्काम वृत्तीनं सेवा केल्यामुळे, गुरुवर्यांचा आशीर्वाद भेटल्यामुळे की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे
सदा विजेरती मनोरथी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे हे खरी माझ्या गुरुवरांची कृपा आहे ठालावे त्यांच्या नित्य नेमामुळे प्रत्यक्ष आज ज्या जागेवर आपण कीर्तन करता हे जागा प्रत्यक्षात महाराज कोणत्याच प्रकारची लायकीची नव्हती ठालावे त्यांच्या एक प्रकारच्या अर्थात सेवेमुळे आज या जागेचा कायापालट एक प्रकारचा झाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच निमित्त आजचं कीर्तन आहे श्री भगवान ब्रह्मांडनायक विठ्ठल रुक्मिणीजी समर्थ श्री गजानन महाराज समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज समर्थ सद्गुरु वालदेव महाराज यांचा एक प्रकारच्या महाराज मूर्तीचा किंवा मंदिराचा वर्धापन दिन आहे ठालावे आणि त्यानिमित्त सालाबादच्या नेमाप्रमाणे अमोल महाराज गाडगे यांच्या अमृततुल्य वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर मध्ये 12वा अध्याय याचं चिंतन चालू आहे ठालावे आणि त्या निमित्त आपण सर्व जमलं अनेक महान वक्त्यांचे एक प्रकारचे कीर्तन झालेले आहेत आदरणीय बुवाजी आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि आज हा समारोपीय कार्यक्रम आहे ठालावे गजानन महाराज एक प्रकारचे महाराज टाकळी नांदखेडला आले आज टाकळी नांदखेडचं नाव महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं नाही तर तिरुपर्यंत गाजते हे खरे उपकार गजानन महाराजांचे आहेत की महाराजांच्या मुळे इथं सेवाधारी वर्ग तयार झाला आमच्या सुभाष भाऊंच्या नेतृत्वाखाली आज मला तरी वाटते 2,500 एक प्रकारचे सेवाधारी मंडळ एक प्रकारचं आहे कशामुळे एक भानदास महाराजांच्या नेमामुळे महाराज आले महाराजांनी संस्थान तयार केलं आणि संस्थान झाल्याबरोबर 2,500 सेवाधारी मंडळ एक प्रकारचं तयार झालं की ज्यांचा एक प्रकारचा एवढा अधिकार आहे की एक वेळ बुवाजीला आम्हाला त्यांनी भर कार्तिकच्या दिवशी दर्शनाला एकादशी दिवशी दर्शनाला गेलं एवढं एक प्रकारचं त्यांचं सेवेमुळे वजन आहे आणि त्या निमित्त एक प्रकारचे अनेक महान एक प्रकारचे कीर्तनकारांची कीर्तन झाले कालचं फार सुंदर कीर्तन होतं भानदास महाराज म्हणतात हरिभक्त पारायण भागवताचार्य भरत महाराज चौधरी महेश्वरी आणि आजचा हा काल्याचा योग आहे ठालावे आणि काल्याचा योग असताना सर्व आपल्या लोकांना माहिती आहे की आजच्या दिवशी कीर्तनकार हा एक प्रकारचा महाराज बांधलेला असतो अर्थात जे आमच्या एक प्रकारच्या संतांनी केलं ते करायचं असते मार्गदौनी गेले आधी दयानिधी संत ते किंवा येथ वडील जे करतील मला एकच म्हणायचं मायबापांना जन्म दिला ते मायबाप धन्य आहेत माता पिता तयाची आहे म्हणूनच कुशलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्या दातृत्व वंश पुण्येनं स्वपुण्येनं स्वभाग्यता ठालावे ज्या मायबापानं धर्मा करता एक प्रत्यक्ष आपला मुलगा वाहला असं म्हणायला हरकत नाही आणि काल्याच्या एक प्रकारच्या महाराज सेवेनिमित्त मी जो एक प्रकारचं महाराज आपल्या समोर अभंग किंवा गौडण म्हणून दाखवलेली आहे हे अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे बंधू कान्होबारायांची हे गौडण आहे आणि गौडणीमध्ये प्रत्यक्ष अनुवाद करताना कान्होबाराय
प्रत्यक्षात अभंगाच्या किंवा गौरणीच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगतो. मैं भोली घर जाने बात, 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 और रस बेचने आई हाट, और रस बेचने आई हाट, गाना रे मन मोहनलाल, गाना मोहनलाल, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, गाना मन मोहनलाल, गाना रे मन मोहनलाल, मैं बोली घर जाने बात, गोरस बेचने आई हाट, मैं बोली घर जाने बात, गोरस बेचने आई हाट, मैं बोली घर जाने बात, गोरस बेचने आई हाट, मैं बोली घर जाने मथुरेमध्ये अवताराला आलेला परमात्मा भगवंताला अर्थात गोकुळामध्ये एक प्रकारचा वासुदेवानं आणला प्रकारचं सांगितलं होतं की बाबा आता कोणत्याही प्रकारचं दुःख करायचं नाही. वासुदेवाला एकच वाटत होत की 6 गर्भ मारले, 7वा गर्भ योगमायेनं पडून दिला, 8वा तरी वाचायला पाहिजे. तुम्ही एकच करा, मी सांगतो ते करा, मला टोपलीमध्ये भरा, कुठं नाही गोकुळा नंदाच्या घराला मग येई गोकुळाला, 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 येई मागे आणि येते माया उमरली देते, फेरी आली आणि येते, नंदाच्या घराला मग येई गोकुळाला, नंदाच्या घराला मग येई गोकुळाला, येई गोकुळाला. मुलांनी गोकुळाला भगवंताला गोकुळामध्ये आणल्यानंतर प्रत्यक्षात भगवंताचे पावलं लागत्याबरोबर गोकुळामधलं एक प्रकारच्या परिस्थिती हवालदिल परिस्थितीमध्ये बदल झाला. एवढा बदल झाला की त्यांचा बहिरंगही संसार सुखाचा झाला. अर्थात बहिरंग संसार हा धना किंवा पैशाशिवाय होऊ शकत नाही, आणि आज ज्याला त्याला धनाची गरज आहे. व्यापारी धना करता, सर्व्हिस धना करता, प्रत्यक्ष शेती धना करता, पैसे करता, कीर्तन
कीर्तना करता असणारी मंडळी फक्त आणि फक्त सकाराम महाराज संस्थांची आहे. ठाला विठाला. आणि आज खऱ्या अर्थानं परमार्थ सकाराम बाबा संस्थान मुळे आज सर्वांना एक प्रकारचा मला सुलभ झालेला आहे. नाहीतर जर विचार जर केला तर आम्ही काही कमी नाही. पण न बोलणारा 50,000 रुपये घेते. भांडाजवाची किती द्या. आम्ही पैसा मिळवला नाही. आम्ही मिळवले ते लोक मिळवले. ठाला खुर्द याडा शहर पेठ अंदुरा जुने बारलिंगा नानखेड खरब कडंबेश्वर निंबी सांगवी खामखेड देगाव बोरवाकडी चिंचोली गणू पंचकोशील समस्त मंडळी. एवढंच नाही तर मला वाटते यावेळेस सावरगावची मंडळी आहे. हात वजर करा बरं. सावरगावची मंडळी विटाळी सावरगाव. ठाला हे जे आहे खरोखर प्रेमाचं एक प्रकारचं लक्षण आहे की ज्या एक प्रकारच्या भाल्याग्रस्तानं कोणत्याच प्रकारचं हे न करता फक्त आणि फक्त माऊली तुकोबाची सेवा केली. ठाला गोकुळामध्ये देव आला. देव आल्यानंतर प्रत्यक्षात गोकुळामध्ये प्रत्यक्षात भगवान अर्थात गोकुळामध्ये देव आल्यानंतर देव घरा आला आणि भक्ती सन्माने पूजिला. जिथं देवाचा आणि संताचा सन्मान आहे तिथं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मीचा आवाज दैन्य दारिद्र्य त्रास आला. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा. बाळ कृष्णानंदा घडी आनंदल्या नर नारी. भगवान आल्यानंतर गोकुळामध्ये प्रत्यक्ष अर्थात गोपालन होत होता. भगवंताकडे 9 लक्ष गायी होत्या. आणि परिस्थिती अशी होती की प्रत्यक्षात अगदी चाऱ्यापासून पाणी पाज्यापर्यंत सर्व काम एक प्रकारचा पुरुषवर्ग करत होते. आणि पुढे घरी एक प्रकारच्या त्या गायी आल्यानंतर पुढचं काम माता वर्गाकडे होतं. प्रत्यक्षात महाराज दूध दोहल्यापासून तर दुधाचे एक प्रकारचे पदार्थ तयार करण्याकरता अर्थात दूध ताक लोणी अनेक पदार्थ एक प्रकारचे महाराज बायावर एक प्रकार करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्थात गोकुळातली जी मंडळी होती ही काम करणारी होती की करो काम आणि भजो राम. पंथामध्ये कर्माला अतिशय महत्व आहे. काहींचा आरोप आहे की या लोकांनी लोकहिती केली. हा आरोप चुकीचा आहे. हे पदार्थ केल्यानंतर
गोकुळामध्ये बाजारपेठ नव्हती आणि बाजारपेठ नसल्यामुळे घरी तयार केलेला माल विकण्याकरता अर्थात मथुरेमध्ये जायचं होतं. मथुरेला बाजारपेठ एक प्रकारची होती म्हणून प्रत्यक्षात सकाळच्या वेळेस आणि त्या गवडणी एक प्रकारच्या निघाल्या. आता गवडणी 3 प्रकारच्या गवडणी एक प्रकारच्या होत्या गोकुळामध्ये की कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र ठालावे. त्या एक प्रकारच्या गवडणी तयार झालेला माल एक प्रकारच्या डोक्यावर घ्यायचा आणि कुठं निघायचं मथुरेमध्ये की चला चला मथुरेच्या बाजारा आल्या सांगितले मी तर आधी केला. अहो चला जरा जपून, अहो चला जरा जपून, अहो चला जरा जपून ठालावे. मरके काठो काठ भरलंय जरी कृष्णाने मलाच घेतलंय भुलायची नाही मी त्याला. हो चला परमार्थ जपून वागावं लागतंय ठालावे. आणि निघाल्यानंतर त्यातील एका नरोत्तर गवडणीचं लक्ष आणि बाबा जात असताना भगवंताकडे गेलेला आहे. आता भगवंत पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्या नरोत्तर गवडणीनं डोळे भरून भगवंताला पाहिलं. लक्षात ठेवा 2 वर्ग पडतात. एक डोळ्यानं पाहणं वेगळं आणि डोळे भरून पाहणं वेगळं. तुकोबा म्हणतात देवा मला पाहायचं असेल तर मी काय कसा पाहिजे तर डोळे भरून या पाहिनं तुझे रूप ठालावे. त्या भगवंताला पाहल्याबरोबर झालं काय देखीला डोळा बैसला मनी आणि तो ती वदनी विचारी. तो भगवंत अर्थात हृदयामध्ये संचार एक प्रकारचा केला आणि ते संचार झाल्यामुळे प्रत्यक्षात ती एक प्रकारची गवडण दही दूध एक प्रकारचं न म्हणता ती एकच म्हणायला लागली की बाबा तुम्हाला काय पाहिजे हे घ्या माझ्याकडून कोण काय घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या विसरलेली आहे की कोणी एक भुलली नारी इकित काय गोड सगळ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी आणि तोची वदनी उच्चारे ठालावे. देवाला विसरल्याशिवाय देवाची प्राप्तीच नाही ठालावे. आणि खऱ्या अर्थानं देव पाहिला की देहाचा विसर पडतो. मनुष्यानं जीवनामध्ये जर एक प्रकारची अवस्था झाली ज्यांच्या दरबारात आपण एक प्रकारचं कल्याचं कीर्तन करतो यांच्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे प्रत्यक्षात ज्या वेळेस शेगाव मध्ये देवीदास पंत पातुरकरांच्या इथं मुलाची ऋतुशांती होती आणि हजारो ब्राह्मणाला भोजनावडी होती ठालावे. तेव्हा करता सर्व लोक एक प्रकारचे जमा झाले पण नेमका प्रकार झाला काय ज्या दिवशी एक प्रकारचा महाराज
हे भोजनावळी ठरलेली होती. तो दिवस होता माघ वद्य सप्तमीच. अर्थात माघ वद्य सप्तमी म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन. त्याला अर्थात भर 12 वाजता अर्थात सर्व लोक जेवायला जाऊन राहिले आणि हा भला महात्मा उष्ट्या पत्रावळीच्या जवळ एक प्रकारचा गेलेला आहे आणि एक एक पत्रवाडी उचलते. अनुरेणु मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्या दिवसे प्रकटला योगी महान प्रकटला योगी महान मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रकटला योगी प्रकटला योगी पुण्या पत्रावळी घेऊनी भक्षण करती माता ते करा पुष्टा पत्रावळी घेऊनी भक्षण करती माता तेजस्वी कांतिमय तनु वाटेत पाठी महान माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रकटला योगी महान प्रकटला योगी महान मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रकटला योगी महान प्रकटला योगी महान. हा महात्मा एक प्रकारच्या त्या ढिगाऱ्यावर एक प्रकारच्या जवळ बसलेला होता. एक एक पत्रवाडी एक प्रकारचा काढत होता आणि भाताचा एक एक कण एक प्रकारचा आपल्या तोंडात टाकत होता. दोन वर्ग पडतात. एक जगणारा खाण्याकरता जगणारा आहे आणि एक जगण्यापुरता खाणारा आहे. जे खाण्याकरता जगतात ते देशाची बर्बादी करतात. आणि जे जगण्यापुरतं खातात ते हे एवढं मोठं वैभव तयार करतात. अर्थ त्या रस्त्यानं जवळपास हजारो लोक गेले पण काहींनी वेडा म्हणून महाराजांना एक प्रकारचं संबोधलं, काहीनं भिकारी मानलं, काहीनं एक प्रकारचं नाही ते एक प्रकारचं मानलं. साधूला ओळखण्याकरता अर्थात त्या एक प्रकारचा महाराज योग्यतेचा माणूस पाहिजे. बाबा हिऱ्याचं मोल त्यालाच आहे की ज्याला हिऱ्याची ओळख आहे. हजारो गेल्यानंतर शेगाव मधले 2 सदग्रस्त एक प्रकारचे निघालेले आहेत आणि ते सदग्रस्त होते. एक बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी. बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर्ण भ्रमाते सारुण्या दूर शरण आले तुम्हाला. नजर आणि महाराजांच्यावर गेल्यापुढे झालं का ते एकच म्हणायला लागले, पंत दामोदर पंत तुम्हाला हे भिकारी वाटतात की अजून कोण वाटत?
आता दोन्ही एक प्रकारचे समान व्यसनाचे होते. ठाला विठा प्रकारचे शिलाचे होते. म्हणा काय हे मूर्ती वेगळीच वाचते. ठाला विठा बाबा हा जर खरा भिकारी असता तर प्रत्यक्षात पातुरकर महाराज हजारोला अन्नदान करतात. ते यांना देत नव्हते काय? एवढेही भर उन्हामध्ये हा भला माणूस प्रत्यक्षात महाराज पत्रवाड्या उचलते आहे आणि मुखानं गण गण गणात गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, हे भजन प्रिय गुरुते, पुण्यात मी जगाया ते. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, हे भजन प्रिय गुरुते, पुण्यात मी जगाया ते. गण गण गणात बोले. सारखं एक प्रकारचा महाराजांचं भजनही तेच होतं आणि महाराजांचा बीजमंत्रही तोच होता. ठाला विठा गण म्हणजे जीव, गणात म्हणजे जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. ठाला विठा धावत गेले. पातुरकर महाराज आज तुमचं भाग्य एक प्रकारचं उजळलं. भाग्य अशाच उजळते की ज्याच्या जीवनामध्ये न बोलावताना संत महात्मा एक प्रकारचा येते. ठाला विठा आता एकच करा, 5 पक्वान्नानं भरलेला ताट एक प्रकारचा तयार करा आणि डाळी एक महान एक प्रकारची मूर्ती एक प्रकारची आहे. त्या मूर्तीजवळ चला. महाराजांनी 5 पक्वान्नानं भरलेलं ताट तयार केलेलं आहे. तिघही महाराजांच्या जवळ आलेले आहे आणि म्हणायला लागले, महाराज हे ग्रहण करा की तुमचे दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाती माझा. ठाला विठा महाराजांच्या समोर एक प्रकारचा ताट ठेवलं. ताट ठेवल्यानंतर प्रत्यक्षात महाराजांनी सर्व पदार्थ एकत्रित एक प्रकारचे केले. खायला लागले. सकाराम बाबाई जेवण जेवताना सर्व पदार्थ एकत्र करत आणि नंतर जेवण करत. कारण आम्हाला जे एक प्रकारची चव आहे ते त्यांच्या जे एक प्रकारच्या जिभेला चव नव्हती. ठाला विठा त्यांच्या जिभेमध्ये ब्रह्म एक प्रकारचा ब्रह्मानंद होता. त्यांच्या जिभेमध्ये प्रत्यक्षात नामाचा उच्चार असल्यामुळे काय खातो आम्ही कासा या संघाते ही त्यांची अवस्था. ठाला विठा सर्व एक प्रकारचं महाराज जेवण झालं. त्यावेळेस बंकटलाल गेले. म्हणे महाराज पाणी आणू का हो पिण्या करता. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, का रे तुझे इथं जर पंगत असली तर पाहुण्यांना जीव घालतात विचारत अरे प्रत्यक्ष अन्न बक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे झालेला. ठाला विठा लगेच बंकटलाल गेले. गेल्यानंतर प्रत्यक्षात सुंदर असं थंडगार पाणी गडव्यामध्ये भरलेलं आहे. ती वेळ महाराजांनी साधली. जिथं एक प्रकारचा पत्रावाड्याचा ढीग होता तिथं पानवटा होता आणि पानवट्यावर एक प्रकारचे मध्ये सर्व एक प्रकारचे जनावर पाणी पित होते. महाराज त्या पानवट्यावर गेले आणि गाईसारखं पाणी प्यायला लागले. त्यावेळेस बंकटलाल एक प्रकारचे आवाज द्यायला लागले, हा ते गडूळ पाणी समर्थ नावावरती समर्थ ते गडूळ आहे, ते जनावराला पिण्याजोग आहे, ते अशुद्ध आहे. महाराज म्हणत हे व्यवहारिक कथा तुम्हाला सांगू नको. ठाला विठा लगेच बंकटलालांनी ती एक लाल सुपारी आणि एक तांब्याचं नाणं एक प्रकारचं काढलं. महाराज एक प्रकारचं महाराज लाल सुपारी घ्यायला मुखशुद्धी करता एक प्रकारचा हात पुढे केला
आणि ते नाना पाहतावर महाराज म्हणायला लागले का रे तू तुझ्यासारखा यापाडी मला समजून राहिला काय हे नाणं तुमचं येवाईक आहे मी तुमच्या भावभक्ती नाण्यावर संतुष्ट राहतो आणि ती भावभक्ती भांडवलाची होती म्हणून या ठिकाणी एवढं एवढं सोपं नाही लोक भलत्याला पैसा देत नाही आम्ही आमच्याहून सांगतो एक वेळ झालं काय बंद विरोला संस्थांचं काम होत गुरुवारे बुवासाहेबाच्या सोबत आम्ही एका घरी गेलो वर्गणी करण्याकरता सुभाष पाटील चांगले एक प्रकारचे त्या गावचे श्रीमंत ग्रस्त आवाज दे म्हणे मी पुढे गेलो भाऊसाहेब भाऊसाहेब आता नेमकं काय होतं भाऊसाहेब बंगईवर बसलेले होते आणि जवळ पत्नी होती दोघांचा पत्त्याचा डाव चालू होता गंजी पत्त्या कोण आहे म्हटलं बाबा श्रीराम महाराज आलेले आहेत सकाराम बाबाचं काम घेतलेलं आहे बुवा साहेबांनी हात ते कुठे आहेत दारी आहेत काही हरकत नाही आम्ही आत गेलो मग त्या भल्या माणसानं काय करा तो एकच म्हणायला लागला बुवा इतकं आहे हो इतकं आहे इतकं आहे पण मला कोणाला द्यायचीच इच्छा नाही ठला बेटा श्रीराम महाराज हा भिकारी आणि असा आग्रह नाही इतकंच द्या म्हणून काही हरकत नाही तुम्हाला एक प्रकारची इच्छा नाही ना आम्ही चाल गेल्यानंतर रस्त्यानं बुवा विचारलं काय तुला काय वाटतं म्हटलं मला एकच वाटतं की आपण काही एक प्रकार हट्ट करत नाही अरे बुवा मला 2च रुपयाचं काम होतं एक द्यायचा त्या बाईचा 2 जरी दिले असते पण सकाराम बाबाची इच्छा नसेल त्याला जवळच एका किलोमीटरच्या आत आमचा कार्यक्रम आम्ही कार्यक्रमाला गेलो गेल्यानंतर कार्यक्रम केला आता त्यावेळी आता आमची चेन आहे खरं जी एक प्रकारचा महाराज त्यागाची भूमिका सकाराम बाबा की फिरले ती पायी नको गाडी घोडे न घालती कोणावडी साकडे गुरुवारे बुवा साहेबांचं जीवन आज कुठं उद्या कुठं कशाचाच मेळ नव्हता काठाला आम्ही थांबलो थांबल्यानंतर सकाळी उठलो आता श्रीराम महाराजांची शिस्त एवढी होती आणि म्हणा काही जीवनामध्ये माणसाला धाक पाहिजे आमचा धाक गेल्यामुळे आता नाही ते आम्ही एक प्रकारचं करायला लागलो ठाला आजही आम्हाला जर थोडस पाऊल वाकडं पडलं तर वाटते आजही आम्हाला बुवाचा धाक आहे म्हणून आम्ही रुडावर आहोत ठाला काय फलाग्रस्त आला रे बाबा तुम्ही काल कुठे गेलते हो कोणाकडे आमच्या पाटलाकडे किती आणले म्हटलं आणले नाही त्या ग्रस्ताचे वाक्य होत की प्रत्यक्षात महाराज माझ्याजवळ खूप आहे पण मला देवाच वाटत म्हणे तुम्हाला समजलं का काही म्हटलं नाही रात्रीच घर म्हणे फुटलं आणि सारा माल नेला आणि त्याला खूप मार दिला आठाला तेवढ्यात कोण होत रे म्हणे काय म्हणे म्हटलं आपण गेलतो की नाही म्हण हो तिथं काय झालं म्हटलं तेच सारच गेलं बरं गेलं तर गेलं बाराही खूप बसला आणि ते जळगावला भरते ठला
निघाल्याचं कीर्तन मग होईल. अगोदर त्याची भेट घेऊन येऊ त्या बापूची. विठाला विठाला आम्ही गेलो. आता यायची परिस्थिती एवढी बेकार होती, इतका मार लागलेला होता. अरे बापरे, अरे बापरे. श्रीराम महाराज मी गेलो. जाय म्हणून गोपाळ सांग श्रीराम बुवा आले म्हणून. बर बुवा साहेब डय 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 लढायला लागला. म्हणे बापू काही लढू नका. त्यावेळेस तुम्हीचा एक आणि एक मावशीचा दिला असता तर ही परिस्थिती तुमच्यावर येऊ दिली नसते. ठाला विठा तसं जीवनामध्ये प्रत्यक्ष संतांचं एक प्रकारचं महाराज ते सुपारी दिली. दिल्याबरोबर गजानन महाराज तिथून एक प्रकारचे महाराज अदृश्य झाले. ठाला विठा अदृश्य झाल्यानंतर गौडणी सारखी अवस्था बंकटलालाची आणि दामोदर पंत कुलकर्णीची झाली. बोलणं लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास म्हणी जहाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडेच व्हावे तिकडे होऊ लागला त्याचा खास. जिकडे तिकडे एकच दिसायला लागलं, भास व्हायला लागला. समस्त श्री वासुदेव ऐसा प्रसूती रसाचा होतला भाव भक्ता माझी राव ज्ञानीच होती. त्याला त्या गौडणी सारखी अवस्था एक प्रकारची महाराज बंकटलालाची एक प्रकारची झाली. जिकडे तिकडे पाहायला लागले, जिकडे तिकडे पाहायला लागले. घरी आल्यानंतर त्यांचे जे वडील होते भवानीराम अग्रवाल यांना एकच वाटलं की एकटा पोरगा हा चिंतातूर दिसतोय. आता पूर्वीचे जे मुलं होते ते बापा समोर बोलत नव्हते. आता सारीच मोकळीक झाली मुलाची. बोलणं काय पण बापाची अर्धी बिडी सुद्धा तो पिऊ शकते. काल होता त्यांनी त्यांचे दोस्त रामाजी पंत देशमुखाला सांगितलं की हा चिंतातूर दिसते, याला कायच एक प्रकारचा विचार आहे, कोणती परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं काका मी जो एक प्रकारचा महापुरुष पाहिला तो महापुरुष असा आहे की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे. ठाला बेटा त्याचा चेहरा जर पाहिला तर माऊलीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रमाणे प्रत्यक्ष सतेज आहे. ज्याची अवस्था पाहिली तर दिगंबर अवस्था आहे आणि ती एक प्रकारची विभूती मी पाहिली. माझ्या एक प्रकारचा महाराज ध्यास लागलेला आहे की कधी मिळणे फिटेल, कधी तो स्वामी भेटेल, कधी मला माझा जीवनाचा कलकोट करणारा सद्गुरु भेटेल. ठाला रामाजी पंतांनी एकच सांगितलं की तू जो एक प्रकारचं सांगतोय तुझी मूर्ती सामान्य नाही, ती ब्रह्ममूर्ती एक प्रकारची आहे आणि त्या मूर्तीची जर भेट झाली तर मलाही दर्शनाला द्या. त्याचा ध्यास लागल्यामुळे त्यांनी एकच ठरवलं. त्याने त्या गावामध्ये टाकळीकर हरिदास अर्थात गोविंदबाबांचं कीर्तन ठरवलेलं होतं. गावामध्ये एक प्रकारचा घाट झाला की आज महाराजांचं कीर्तन आहे हे समजल्याबरोबर बंकटलाल आणि पितांबर दोघ जण एका ठिकाणी बसले आणि सांगितलं की चला कीर्तनाच्या माध्यमातून जर भगवंताची कृपा झाली तर आपल्याला त्या महान पुरुषांचं दर्शन होईल. त्याला कीर्तना करता निघालेले. आता कीर्तन जे होतं ते शेगाव मध्ये मोठ्याच्या महादेवाच्या मंदिरामध्ये होत. अर्थात शेगाव मध्ये मोठे नामक सावकार होते आणि त्या कालामध्ये त्यांनी महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे त्याला मोठ्याचं मंदिर असं होतलेलं आहे. तसं शेगाव मध्ये जो दवाखाना आहे सोईबाई मोठे हा मोठे सावकारांचा आहे. ठाला कीर्तनाला आले. आज कीर्तन एक प्रकारचा चालू आहे आणि प्रत्यक्ष गजानन महाराज अगदी कीर्तनाच्या बाजूवर जो फणस होता त्या फणसावर बसलेले होते. बसलेले असताना प्रत्यक्षात
बंकटलाला पाहिलं, मग कशाचं कीर्तन? उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली, संत दर्शनी हा लाभ, आणि पद्मनाभ जोडीला आठाला आले. महाराजांना विचारलं, महाराज महाराज काही आणू का हो खाण्याकरता? महाराजांनी सांगितलं ते झोपडी आहे, आणि झोपडीमध्ये ती मांडणी भाकर करते, त्याच्यामधली भाकर आणि एक प्रकारचं पिठलं मला घेऊन घ्यायला हवे. पासूनच लोक गजानन महाराज प्रत्यक्षात भाकरी आणि पिठलं अंबारीच्या भाजीचा किंवा कांद्याचा नैवेद्य दाखवता आठाला हवे. प्रत्यक्ष महाराजांनी ती भाकर घेतली, खायला सुरुवात केली आणि सांगितलं, बाबा प्रत्यक्षात तुम्ही कीर्तनामध्ये जा, तुम्ही त्याचं कीर्तन ऐकता, मी बाहेर बसून त्याचं कीर्तन ऐकतो. आता गोविंदबुवा पूर्वार्थ गोविंदबुवांनी कीर्तनाचा महादेवाच्या मंदिरात सांगायला सुरुवात केली, त्याचा उत्तरार्थ गजानन महाराज बाहेर सांगून राहिले. ही वाणी गोविंदबुवाच्या कीर्तनात गेल्यामुळे झालं काय, त्यांनी एकच पाहिलं की हे उत्तरार्थ जो एक प्रकारचा बाहेर कथन करते हा पुरुष नसून महादेवभूती आहे. आणि काय करायला सांगितलं की तुम्ही भजन चालू ठेवा, त्या महादेवभूतीला मी प्रत्यक्षात घेऊन येतो. प्रत्यक्षात आली महाराज, आल्याबरोबर श्री संताची माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत नमस्कार एक प्रकारचा घातला. महाराज महाराज मंदिरात चाल, कारण मंदिरातला देव जर बाहेर असला तर मंदिर हे शून्य आहे. धन्या वाचून मंदिर शून्य जाण समर्थ आठाला हवे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, का रे गोविंदा तू पोट भरे कथेकरी आहेत काय? अरे कथेकरी पोट भरे पुष्कळ आहे, पोट भरे कथेकरी तू न व्हावे भूमीवरी. प्रत्यक्ष या भूमीवर पोट भरण्याकरता कथा करू नको. आताच तू एक प्रकारचं सांगितलं, विठ्ठल यापक आहे, भगवान यापक आहे, आणि आता मला तू हात जोडतो, तू एकच कर, तू आज जा आणि कीर्तन चालू कर. कीर्तनामध्ये गोविंदबुवा आले आणि आल्यानंतर सर्व लोकांना आजची परिस्थिती त्यांनी सांगितली. आज शेगाव कसं एक प्रकारचं आहे हे त्यावेळेस महाराज असताना गोविंदबुवांनी कथन केलं की प्रत्यक्ष हे न शेगाव राहिले, खचित पंढरपूर झाले, येथे चालते बोलते आले साक्षात हे पांडुरंग. भगवान आले, हे पंढरपूर झालं, पंढरपूर झालं, पंढरपूर झालं, हे महाराज असताना एक प्रकारचं झालं. अर्थात जीवनामध्ये सांगायचं काय की ध्यास असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती किंवा संताची प्राप्ती होऊच शकत नाही. आता एकच की हे एक प्रकारची मूर्ती सांभाळण्याकरता तुम्ही सर्व तयार व्हा, त्यांचं स्मारक एक प्रकारचं तयार करा. आज जे गजानन महाराजांचं मंदिर हे महाराजांसाठी नाही किंवा भन्नालभाऊसाठी नाही, हे आमच्या पिढ्यांना आमच्या संतांचा एक प्रकारचा वारसा दाखवण्याकरता आहे. देत नव्हते त्यावेळेस तिथल्या ठळक लोकांनी एकच ठरवलं की रुपयामध्ये अर्धाना, हर्ष वाटे देताना समर्थाचा धार्मिक कर लावला अर्धाना. त्या साऱ्या अर्धाना घेताना एवढं मोठं एक प्रकारचं तयार झालं देश स्मारक की एवलेसे रो लाविले द्वारी आणि त्याचा येलू गेला गगनावरी. सांगता येईल टाइम इज मनी. काय करा बा, नशिबात एक प्रकारचे असे दिवस फार कमी येतात. आज जर पाहिलं तर प्रत्यक्षात आमच्या माग अर्थात गायनकार मंडळीमध्ये आमचे रत्न एक प्रकारचे आहेत. आमचे हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज, आढोळ अर्थात सकाराम महाराज संस्थांचे विद्यार्थी, आमचे जगदीश पाटील आहेत तरोडेचे, आमचे हरिभक्त पारायण विरोध महाराज पवार आहेत,
दत्ता महाराज एक प्रकारचे आहेत. मृदंगाचार्य वा वा वा. मला वाटते आमच्या कीर्तनाला होतेच. पण दुसरे विशाल महाराज मंगळा वाशिमचे एक प्रकारचे आहेत. काय गोड आवा एक प्रकारचा हात आहे. एवढा एक प्रकारचा. आणि त्याच्यामध्ये हे एक प्रकारचे महाराज तरोळ्याची. वा तरोळ्याची मंडळी यायचीच गरज आहे ना. नाही तर आमच्या कीर्तनासाठी जाईल बोल येतात. बोल चालू बोल येतच नाही. अरे बल लागत नाही म्हणे. बाबा बटना 2 खेप दाबल्या हो. म्हटलं लागत कोणी म्हणे जायला आहे ना. असा माल पाहिजे की वैष्णवाचा माल खरा आणि तुरा वस्तूची. आणि याच्याकरता उद्यापासून अर्थात जी प्रकारची शिबिर गुरुवर्य श्रीराम महाराजांनी चालू केलं, वेश्या संपन्न वासुदेवजी महाराजांनी चालू केलं, आदरणीय बुवाजींनी एक प्रकारचं जे शिबिराला योग्य स्थान दिलं. आमचे एक प्रकारचे महाराज अर्थात प्रशांत महाराज ताकोतीचंही शिबिर आहे. आमच्या अंतरीलाही एक प्रकारचं निवृत्ती मारी कराडे महाराजांचं शिबिर आहे. तसं या परिसरामध्ये भानदास महाराजांनी बालसंस्कार शिबिर घ्यायचं ठरवलं. आणि बालसंस्कार शिबिर घेण्यामध्ये फार मोठं एक प्रकारचं आहे. या पिढीवरच पुढचं आमचं भवितव्य आहे. ते म्हणतील भानदास बुवा सारखे कीर्तनकार होतील काय, ज्ञानेश्वरी सांगतील काय, या मंडळी सारखे गायक होतील काय, या मंडळी सारखे मृदंगाचार्य होतील काय. मी एकच म्हणतो ते हे जरी होणार नाही पण शिबिरात आलेला एक प्रकारचा विद्यार्थी माय बापाची कधी अवहेलना करणार नाही. हे जीवनामध्ये कमाई आहे की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव ठाला. ही जीवनातली कमाई आहे. म्हणून शिबिर एक प्रकारच्या जागोजागी व्हायला पाहिजे मला वाटते. आणि हा परिसर वारकऱ्याचा आहे. कारण हा परिसर अर्थात सांप्रदायिक गाव आहेत. या भागामध्ये मोरे बाबाच्या अगोदर पाटकर महाराज, गोंडूजी महाराज फिरलेले आहेत, भोजने महाराज फिरलेले आहेत. या भागामध्ये याडा अर्थात आमचे नारायण बाबा तराळींचं गाव आहे. अर्थात जिथं चतुर्मा आजही एक प्रकारचा चालू आहे. आणि याड्यामध्ये एक प्रकारचे तुम्ही तर एक प्रकारचे मृदंगाचार्य आहे. पण त्यावेळेस आज एक गाजलेला मृदंगाचार्य आमचे हरिभक्त परायण विनायक पाटील. आजही एक प्रकारचे गाजलेले लोक एक प्रकारचे आहेत. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्षात पुष्कळ बोला वाटते. पण आता बरोबर भानदास बोले माहित होतं की हे जाईल काम आहे. घड्याळीच्या डोळ्यासमोर ठेवला तर हे लाईन वर राहील. गवळणी सारखी अवस्था एक प्रकारची प्राप्त झालेली होती भक्तांना. म्हणून गजानन महाराज सारखं रत्न एक प्रकारचं या पंचकोशीमध्ये एक प्रकार झाले की गोचरेचे बेचने आहे कानारे मन मोहनलाल सबई श्रू देखे गोपाल. शेवटी ते गवळणी म्हणायला लागले जिथं भगवान नसतील तिथून तुझा. त्यावेळेस ती गवळण म्हणते मी भगवान नसताना तिथून जायचा प्रयत्न करतो. पण मला दिसते एकच. काय दिसते? का बघ दारू देखे अंधेरा आणि देखे तो विठ्ठल जडी स्थळी भरला रिचा ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल. त्याच्याशिवाय अनुरेणू सुद्धा एक प्रकारचा खाली नाही. अनुरेणू मध्ये ब्रह्म आहे. प्रकारचा अवस्था पाहून कानोबाराय थकीत झाले की हुतू थकीत भैरे तुका आणि भागा रे सब मन का धोका. ठोपार
अरे भगवंत आले कागा बघ रिठा मारला बालपणी अवघी दैत्यकाने सोडवली कागासूर मारला बकासूर मारला पुतण्याला मारलं मामड भटाची फजिता केली ठाला विठ्ठल घोड्या केल्या चोऱ्या केल्या ठाला विठ्ठल प्रत्यक्षात घोड्या वाढल्या आईसाहेबांनी समजून सांगावं पण देव ऐकायच्या मूड मध्ये नव्हते कारण पुढेही बौद्ध करणे आहे ठाला एवढ्यावरच भागत नाही हा कार्यक्रम पुढे भरपूर आहे येणारे आहे कारण बिचाऱ्यांना सवड नाही म्हणून ते कीर्तना येऊ शकत नाही जसजशी सवड होईल तस तसा प्रसादासाठी ते येतील ठाला त्याची अवस्था त्यावेळेची अशी होती की प्रत्यक्षात महाराज खाण्याकरता कोणी देत नव्हतं हो त्याची अवस्था होती गावात येऊ देत नव्हते आता तरी ते एक प्रकारची पूजा करतात एक काल असा होता की भास्कर महाराजाला म्हणावं लागलं नका महाराज इथे राहू चला कोणी गामा जाऊ ही पाटील पोरे माजले भाऊ यांचा नको संबंध हे शक्तीने मातले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे काही न चाले येथे की पाटील की टाला आता नाच गाजतात महाराजांच्या जवळ पहिलं लहान त्रास दिला काय आता एक प्रकारच्या माऊलीची पूजा करतात पहिले माऊलीच्या माधुगिरीमध्ये क्षण काढणारा घालवणारा हाच वर्ग होता ठाला बेटा एवढी परिस्थिती एक प्रकारची त्यावेळेस जिवंतपणी कोण्याही महात्म्याचा सन्मान झाला नाही आता श्रीराम महाराज की जय वासुदेवजी महाराज की जय मोरे महाराज की जय आता आम्ही नाव घेतो पण त्या काळात त्यांनी एवढा अपमान सहन केला आणि प्रत्यक्षात बुवा साहेबांचा केवढा अपमान झाला हे मी डोळ्यानं पाहला मी नाही देखील ते मिळेल मला कानोल्याचा फराळ पहिल्या दिवसापासून आहे म्हणून तर म्हणतो की इथं जे गायक आहे की ते फारच सफरचंदासारखे म्हटलं का हो कसं काय म्हणे बाबा काय करता 2-3 वेळेस एक प्रकारचा महाराज जिलबी झाली शिरा झाला कोणताच एक प्रकारचा पदार्थ राहिला नाही आणि आजही एक प्रकारचं बंदाज महाराजांना ठरवलं की आता एकच पदार्थ कारण या वेळेस एक प्रकारचा महाराज कोणी पाहुणा जर आवडता आला तर त्याला एकच जेवण असते ते म्हणजे आम म्हणजे अमृत आंब्याच्या रसाची पंगत एक प्रकारची दिली हे समर्थाचं काम आहे म्हणजे समर्थाच्या जवळ राहतात ते समर्थ होतात की तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय रंग त्याचा आठाला एवढं एक प्रकार गजानन महाराजची ही परिस्थिती माऊलींची ही सकाराम बाबाला त्याच ज्वारीचं पिठलं त्याच ज्वारीचं भाकर खावं लागलं गुरुवर्य श्रीराम महाराजांना 6 महिने एक प्रकारचं फराळ आणि 6 महिने अन्न युरोला संस्थांचं मंदिराचा कळस लागण्याकरता 6 महिने निंबाच्या पाल्याचे गोडे श्रीराम महाराजांनी खाल्ले एवढं वैभव झालं की उपवास पारणे राखीला जाळवंटा आणि केला भोगवटा आज हे वैभव दिसते हे राजे आपल्याला दिसत असेल पण त्या बिच्या महात्म्यानं इथं एक प्रकारचा देव आणला देव उभा केला संताला आणलं त्याचं खरोखर जीवनामध्ये काहीतरी एक प्रकारचं हे करा ज्यांनी रात्री कीर्तनाला जावं आणि पायटेचा काकडा इथं यावं काकडा आणि हरिपाठ बांधाज महाराजांचे 2 नित्यनेम आहे आणि आता हे नित्यनेम एक प्रकारचा महाराज कमी कमी होऊन राहत
जोपर्यंत पाटकर महाराज होते तोपर्यंत काकडा जिवंत होता. आता आमचा काकडा मेला. रमेश महाराज पाटकर महाराज गेले, कारण आमचा काकडा 5 ते 6 पट 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 पट. त्यावेळेस पांडुरंग महाराज पाटकरांच्या काकडा 4 ते 6 असायचा. ठाला विठ्ठल. हे बनलेले एक प्रकारचे वारकरी होते. म्हणून जीवनामध्ये आज नेमाला महत्व आहे. फार एक प्रकारचं सांगता येईल, टाइम संपलेला आहे. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. मानदास महाराज सारखं एक प्रकारचं चालतं बोलतं एक प्रकारचं महाराज वारकऱ्यांचं बिंब आपल्या परिसरामध्ये आहे. आणि तेही मध्ये जीवनामध्ये टाकळी नानखेडनं नाव कमावलं की ज्या गावामध्ये सेवाधारी मंडळ अर्थात ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करते सुभाष पाटील, की ज्यांच्या सेवेचं मोजमाप हरिभक्त पारायण आदरणीय भास्करगिरी महाराजांनी करावं. त्यांनी एक प्रकारचं मानावं की खरोखर हो जयच्या आग्रहास्तव आणि भानदास महाराजांच्या प्रेमापोटी भास्कर महाराज मागच्या वर्षी इथे येऊन गेले. त्यांची एवढी निष्ठा आहे. म्हणून भगवान तुमच्या गावचं नाव असंच वाढत राहो. तुमचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर जायला आहे. तिरुपती हे आंध्रात आहे. योग आहे. आणि अशा प्रकारे आपण जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं पाठ करावं, पारायण करावं, ऐकावं, गजानन महाराजांचा पाठ करावा, महाराजांचं नामस्मरण करावं, आपल्या जीवनाचा उद्धार करावा. अशा वेळेस देव गुरं घेऊन गेले त्या ठिकाणी एक प्रकारचे सोडले. सोडल्यानंतर खेळ खेळायला लागले. आता त्यावेळेची खेळ फार मोठे होते. घाम गळत होता की हुतुतू, हमामा, खो खो, आट्यापाट्या. त्यावेळेस गोपाळ म्हणायला लागले, देवा खांदी भा, पोटी भूक, पण काय कीर्तन. आता आम्हाला कीर्तन झाल्यावर रसाची तर मजा पाहू द्या. ठाला विठ्ठल. असं एक प्रकारचं संतांच्या मुळे आम्हाला हे प्राप्त झालं. त्या संतांचं आपण नामस्मरण करूया. निवृत्ती एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम, एकनाथ नामदेव 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 तुकाराम. निवृत्ती नामदेव बाबा तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम.
प्रशांत महाराज घुगरे आहेत, ज्ञानेश्वर महाराज घुगरे आहेत, हरिदास महाराज ढोरे आहेत, सारंगधर महाराज घुगरे आहेत, ज्ञानेश्वर महाराज पुंडे आहेत, मुरलीधर पाटील घुगरे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ते अध्यक्ष गजानन महाराज मठ, समस्त विश्वस्त गावकरी मंडळी, पंचकुस्तीतील मंडळी सर्वांना मी धन्यवाद देतो ना. आणि विशेष या कार्यक्रमाकरता जे सहकार्य करतात त्यांना विशेष धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये हे माईक सिस्टीम कुठली आहे सरांची, म्हणून तर म्हणतो की कौशाईनी कारण आमच्या कीर्तनात माईक सिस्टीम असते पण आमच्या आवाजापेक्षा शिट्ट्याच जास्त असतात. आणि सरांजेरी आहे ना शिकवायला, म्हणून या मालकाच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा बाबा. मला धनुकार साहेब, धनुकार साहेब, गजानन महाराज तुमचं कल्याण करो. आमचे विनेकरी महाराज, चौकदार महाराज सर्वांना एक प्रकारचा धन्यवाद देऊ. आपण आपली सेवा इथं आटोपती एक प्रकारचं घेऊ. म्हणून भगवंताच्या एक प्रकारच्या सर्व झाल्यानंतर संतांच्या आज्ञेनुसार कृष्णमणी अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादारव तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका आम्ही
जय जय भवानी